तुम्हाला माहिती आहे, चक्क आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये मुख्य घोडेगाव या ठिकाणी एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. चला मग माहिती जाणून घेऊ. तर हे आहे हरिश्चंद्र महादेवाचं मंदिर. हे फक्त स्थानिक इतिहास, आध्यात्मिक केंद्र तसेच पुरातन कथा यांचा त्रिगुण संगम म्हणून या मंदिराला ओळख आहे. स्थानिक परंपरेनुसार या मंदिरामध्ये शिवलिंग हे स्वयंभू आहे. या स्वयंभू शिवलिंगावर सतत जलधारा वाहत असते, म्हणून याला जललिंग सुद्धा संबोधले गेले आहे. या मंदिराची रचना ही दगडी बांधकामामध्ये आपल्याला पाहायला भेटते. समवेत या मंदिराच्या संलग्न ब्रह्मेश्वराचं मंदिर, भीमाशंकरचं मंदिर आणि कालिका मातीचं मंदिर आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर या भागामध्ये पाहायला भेटते. काही आख्यायिकेनुसार या पिंडीखाली सत्यवादी राजा हरिश्चंद्र याची समाधी पिंडीखाली आहे असं मानलं जातं, म्हणून या मंदिराला हरिश्चंद्र मंदिर, महादेव मंदिर असं ओळखलं जातं. महाशिवरात्र, श्रावणी सोमवार अशा अनेक दिवशी या ठिकाणी गर्दी जमते. मग तुम्ही कधी येताय या महादेवाच्या दर्शनासाठी? अशाच इतिहासातील नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी बोल सौरभला फॉलो करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.